रत्नागिरीत शिवसेनेनं मोठी आघाडी घेतलेली आहे। अनेक जागांवर शिवसेनेची आघाडी पाहायला मिळते। 10 जागांपैकी एकूण 8 जागांवर शिवसेनेने सरशी घेतलेली आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला या ठिकाणी शिवसेनेची आघाडी पाहायला मिळते। एकूण 10 जागांपैकी 8 जागांवर शिवसेनेने सरशी घेतलेली आहे। रत्नागिरीतील हे निकाल। तर कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी। कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। मोठे नेते काँग्रेसचे आहे आणि काँग्रेसचा आतापर्यंत 12 जागांवर विजय झालेला आहे। कोल्हापुरातले हे निकाल। दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा जिंकलेल्या आहे। कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसने अनेक जागांवर आघाडी घेतली आहे। आतापर्यंत 12 जागांवर विजय झालेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून। अमर, कोल्हापुरातून काँग्रेससाठी दिलासादायक बातमी आहे। गेल्या काही दिवसापासून चाललेली काँग्रेसची पेचाट आता जिल्हा परिषदेमध्ये पुढे चाटेल। तिथे 12 मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आघाडीवर आहे। त्याचबरोबर त्या खालोखाल भाजप असेल, भाजप 7 जागावर आहे, तर शिवसेना शिंदे गट 7 जागावर आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट 10 जागावर आणि जनस्वराज्य पक्ष 10 जागावर विजयी झालेले कळते। त्यामध्ये स्वाभिमान शक्ती संघटनेचाही एक उमेदवार विजयी झालेला आहे। त्याचबरोबर आता सगळ्यात जास्त म्हणजे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सारिका यशवंत नांदेकर शिंदे सेनेच्या विजयी झाले आहेत। कडगाव पंचायत समितीमध्ये अरुणा देसाई या शिंदे गटाचे विजयी झाले आहेत आणि माडगाव गणामध्ये धनंजय लाड या शिंदे गटाचे विजयी झाले आहेत। त्यामुळे कोल्हापुरामध्ये काँग्रेस जरी बरोबर असलं तर त्याचबरोबर भाजप आणि शिवसेना ही एकाच एक लागून आहेत। अगदी अमर, आपण जर पाहिलं तर कोल्हापुरात अनेक महत्त्वाचे आणि मोठे नेते हे काँग्रेसचे आहे आणि त्याच नेत्यांवर कुठेतरी मतदारांनी विश्वास टाकला आहे का, असंच या निकालावरून तरी दिसतंय। हो, आता अलीकडे पाहण्यात आलं तर काँग्रेसचं वरचढ दिसते, कारण 12 जागावर काँग्रेस आहे आणि 10 जागावर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला। त्यामुळे कोल्हापुरातून सगळ्यात जास्त वरचढ हा काँग्रेस दिसते। जी अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सिंधुदुर्गातून अपडेट। कणकवली तालुक्यात महायुतीला मोठं यश आलेलं आहे। राणेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कणकवलीत पालकमंत्री नितेश राणेंनी विजयोत्सव साजरा केलेला आहे। कणकवलीत राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि त्याच कणकवली तालुक्यात महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे। प्रत्येक स्थानिक निवडणुकीत राणे कुटुंबाचा सहभाग असतो आणि तितक्या जोरात प्रचार केला जातो। प्रचाराचा धडाका असतो आणि तो आपला गड राणे